बघा, रामने एक वस्तू श्यामला 15% नफ्याने विकली. श्यामने तीच वस्तू मोहनला 15% तोट्याने विकली. मोहनने जर त्या वस्तूसाठी 3,519 रुपये दिले असतील तर रामने ती वस्तू किती रुपयास खरेदी केली होती असा प्रश्न विचारला. प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं सर? लेकरांनो, इथून लक्ष द्या. मोहनने त्या वस्तूसाठी दिले 3,519. 3,519 गुणिला 100 करा. आता 3,519 ही या मोहनची खरेदी. मोहनची काय? खरेदी. मात्र श्यामची विक्री होय. लक्ष द्या, श्यामची काय होय? विक्री. आणि विक्री गुणिला 100 भागीला या व्यवहारात तोटा झाला. श्यामनं मोहनला 15% तोट्यानं ती वस्तू विकली. खरेदी किंमत काढण्यासाठीचं एक सूत्र, विक्री गुणिला 100 भागीला 100 वजा व्यवहारात झालेला शेकडा तोटा. म्हणजे 100 वजा श्यामनं ती वस्तू मोहनला 15% तोट्यानं विकली म्हणून वजा 15. हे 3,519 गुणिला 100 असेच ही वजा बाकी 85 हा भाग जातो 41.4 न. लेकरांनो, 41.4 गुणिला 100 म्हणजे काय? तर दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा. 414 त्यावर 2 शून्य. एक घर सोडून दशांश चिन्ह, एक घर सोडून दशांश चिन्ह द्या. दशांश चिन्हानंतरच्या शून्याला काही महत्व नसते. याचा अर्थ ही खरेदी किंमत मिळाली. कोणाची? श्यामची खरेदी. श्यामची खरेदी. लक्ष द्या बरं का, श्यामची खरेदी बरोबर 4,140 रुपये. आता श्यामची खरेदी ह्या काही गोष्टी. श्यामची खरेदी म्हणजेच रामची विक्री. हे गणित एखाद्या वेळेस पहिल्या प्रयत्नात नाही समजलं, पुन्हा एकदा पहा. श्यामची ही खरेदी म्हणजेच रामची विक्री. का रामची विक्री? तर रामनं श्यामला 15% नफ्यानं ती विकली. श्यामची खरेदी म्हणजेच या रामची विक्री. आता विक्री ही या रामची विक्री आहे. किती? 4,140. याला गुणिला 100 आणि भागीला इथं 100. रामनं जेव्हा श्यामला वस्तू विकली तेव्हा 15% नफ्यानं विकली म्हणून इथं अधिक शेकडा नफा 15. 4,140 गुणिला 100 भागीला ही बेरीज 115 हा भाग जातो लेकरांनो 36 न. म्हणजे 36 गुणिला 100 हा गुणाकार 3,600 रुपये. ही काय? तर रामची खरेदी. ह्या अशा काही बारीक गोष्टी टिपून घ्या, लिहून घ्या. प्रश्नामध्ये ती वस्तू रामने किती रुपयास खरेदी केली होती असा प्रश्न. 3600 रुपयात हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.